आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेचा सोपान गाठण्यासाठी करता महायुतीला बहुमत मिळालंय, पण आता जास्तीत जास्त जागा स्थायी समिती आणि इतर समित्यांमधल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीनं सर्व शक्तीनिशी आपली ताकद पणाला लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी एकत्रित गटनोंदणी न करता, म्हणजे महायुती म्हणून गटनोंदणी न करता वेगवेगळी गटनोंदणी केलेली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून आता बहुमताचा आकडा मुंबईतला 121 वरती गेलाय। मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला दूर लोटणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेमध्ये मात्र त्यांची साथ स्वीकारली आहे। राष्ट्रवादी महायुतीचाच एक घटक पक्ष असल्याचा साक्षात्कार मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटमांना झाला, मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गटनोंदणी उद्या पार पडेल आणि 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर नियुक्त होईल अशी सुद्धा माहिती मिळते। तर स्थायी समितीमध्ये अधिकाधिक पदं ही महायुतीच्या पदरात पडावीत यासाठी वेगवेगळी गटनोंदणी करण्यात आल्याची माहिती मिळते। स्थायीचं गणित नेमकं कसं आहे मुंबई महानगरपालिकेतलं ते जाणून घेऊया। भाजप 10, शिवसेना 3, राष्ट्रवादी साधारणतः 1, शिवसेना उबाठा 8, काँग्रेस 3, एमआयएम 1 आणि मनसे नगरसेवकांच्या संख्येनुसार, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्थायी समितीतली पदं निश्चित होत असतात। आणि मुंबई महानगरपालिकेत एक आश्चर्य